श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. 5 मेच्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाचा असा एक दरवाजा उघडणार आहे, ज्याची कल्पना तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूनेही स्वप्नात केली नसेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या अवघ्या 10 दिवसात तुमच्या कुंडलीत साक्षात सूर्यदेव सोन्याचा रथ घेऊन प्रवेश करत आहेत. हे केवळ राशी भविष्य नाही, तर तुमच्या गरिबीच्या काळजावर होणारा शेवटचा प्रहार आहे. पण थांबा, या यशाच्या प्रकाशात एक अत्यंत भयानक काळोखही दडलेला आहे. तुमच्याच घरातील किंवा नात्यातली एक अशी व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे, जिच्यावर तुम्ही पलीकडे विश्वास ठेवलाय. या 10 दिवसात जर तुम्ही ती एक चूक केली, तर राजाचे भिकारी व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. पुढच्या 10 मिनिटात मी जे काही खुलासे करणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला आजची रात्र झोप लागणार नाही. 3 मोठ्या खुशखबऱ्या तुमच्या दारात दस्तक देत आहेत, पण त्यासोबतच तुमच्या पाठीमागे शिजणारं एक भयंकर कट कारस्थानही उघड होणार आहे. 5 मे ते 15 मे या दरम्यान तुम्हाला रात्रीच्या वेळी कोणते संकेत मिळणार आहेत आणि तुमच्या रक्ताच्या नात्यातील तो शत्रू कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला, तर लक्षात ठेवा, 5 वर्षानंतर आलेली ही सुवर्ण संधी पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात परतणार नाही. नशिबाचा हा थरार अनुभवायला तयार आहात का? वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे पासून तुमच्या आयुष्यात नशिबाचा असा एक अध्याय सुरू होत आहे, ज्याची साक्ष स्वतः सूर्यदेव देणार आहेत. या 10 दिवसाच्या काळात तुमच्या कुंडलीत तब्बल 5 वर्षानंतर महाधनी राजयोग निर्माण होत असून 5 मे ते 15 मे या काळात तुमच्या घराचे दार साक्षात लक्ष्मी ठोठावणार आहे. जे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले होते किंवा ज्या पैशासाठी तुम्ही वणवण भटकत होता, ते सर्व प्रश्न आता एका झटक्यात सुटणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे नशीब सोन्याच्या रथात बसून येत असले तरी ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही गुपिते पाळावी लागणार आहेत. अन्यथा हातात आलेली संधी काळाच्या पडद्याआड गायब व्हायला वेळ लागणार नाही. सावधान, कारण 15 मे पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी जितका भाग्याचा आहे, तितकाच तो परीक्षा घेणारा सुद्धा ठरेल. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमच्या आजूबाजूचे लोक, विशेषतः तुमचे गुप्त शत्रू, आता सक्रिय झाले आहेत. तुमच्या हसण्यामागे कोणाचे रडणे दडलेले आहे आणि तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीची नजर तुम्हाला सुखाला लागली आहे, हे तुम्हाला या 10 दिवसात स्पष्टपणे जाणवेल. 5 मे ते 15 मे या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी अतिपरिचित मित्रावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण या काळात होणारा विश्वासघात तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकतो. सर्वात भयंकर आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे या काळात तुम्हाला निसर्गाकडून काही विशेष संकेत मिळणार आहेत. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी विचित्र स्वप्ने पडत असतील किंवा अचानक अंगावर काटा येत असेल, तर समजा सूर्यदेव तुम्हाला काहीतरी सूचित करत आहेत. हे 10 दिवस तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे असतील. जर तुम्ही तुमचा संयम आणि विश्वास कायम ठेवला, तर 15 मेच्या रात्रीपर्यंत तुमचे आयुष्य सोन्यासारखे चकाकू लागेल. पण जर तुम्ही भीतीपोटी किंवा रागाच्या भरात एखादी चुकीची पावले उचलली, तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी कायमची हातातून निसटून जाईल. आता या संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचे आहे, हे आता आपण पाहूयात. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या 10 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला ज्या सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करायचा आहे, तो तुमच्या घराबाहेर नाही, तर कदाचित तुमच्या अगदी जवळ आहे. जेव्हा तुमचं नशीब सूर्यदेवासारखं तळपायला लागतं, तेव्हा तुमच्या यशाचा प्रकाश अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागतो. या काळात तुमचे असे काही मित्र किंवा नातेवाईक जे आतापर्यंत तुमच्याशी गोड बोलत होते, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया किंवा मत्सर निर्माण होईल. ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा किंवा तुमची मानहानी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे 5 मे पासून तुमच्या कोणत्याही हालचाली किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीची चर्चा चुकूनही कोणासमोर करू नका, कारण तुमचं बोलणं तुमच्यासाठी सापळा ठरू शकतं.
शकतं. सावधान, या 10 दिवसात तुमची एक छोटीशी चूक तुमच्या करिअर आणि व्यवसायाला ग्रहण लावू शकते. 5 मे ते 15 मे या दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात काही लोक तुम्हाला चुकीचे सल्ले देऊन भरकटण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. तुमच्या सहकार्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण तुमच्याच कामाचं श्रेय लाटण्यासाठी तुमच्या पाठीमागे मोठे कारस्थान शिजण्याची शक्यता आहे. या 10 दिवसात तुम्ही जे काही गुपित किंवा प्लॅन्स मनात ठेवले आहेत, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते जगासमोर उघड करू नका. अन्यथा तुमच्या शस्त्राने तुमच्यावर वार होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि रागाकडे लक्ष द्यायचं आहे. सूर्यदेवाच्या ऊर्जेमुळे तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा किंवा अहंकार येऊ शकतो आणि नेहमी हीच तुमची कमजोरी ठरेल. शत्रू तुमच्या याच रागाचा फायदा घेऊन तुम्हाला समाजात नीचा दाखवण्याचा प्रयत्न करेल. 15 मे पर्यंत तुम्हाला तुमची वाणी साखरेसारखी गोड ठेवावी लागेल. मग समोरची व्यक्ती कितीही चिथावणी देणारी का असेना, लक्षात ठेवा, हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. जर तुम्ही या 10 दिवसात शांत राहून स्वतःची खेळी खेळली तर 15 मेच्या सूर्यास्तापर्यंत तुमचे सर्व शत्रू तुमच्या चरणी झुकलेले असतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे हा काळ तुमच्या आयुष्यात कुबेराचा खजिना उघडल्यासारखा असणार आहे. ग्रह नक्षत्राची अशी काही अद्भुत युती होत आहे. तुमच्या राशीवर सोन्याचा पाऊस पडण्याचे प्रबळ योग जुळून येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकून पडले होते किंवा ज्या जमिनीच्या व्यवहारातून तुम्हाला काहीच आशा उरली नव्हती, तिथून आता अचानक धनाचा ओघ तुमच्या दिशेने सुरू होईल. या 10 दिवसात तुम्ही उचललेलं प्रत्येक पाऊल तुम्हाला श्रीमंतीच्या दिशेने घेऊन जाईल. जर तुम्ही नवीन घर घेण्याचे किंवा स्वतःचे वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर नियती आता तुमच्यासाठी ते सर्व मार्ग मोकळे करणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण थांबा, हे येणारं अफाट धन स्वतःसोबत एक मोठी अट किंवा येत आहे. 15 मे पर्यंत तुमच्याकडे पैसा तर येईलच, पण तो टिकवण्यासाठी तुम्हाला कमालीची गुप्तता पाळावी लागेल. जर तुम्ही तुमच्या या अचानक आलेल्या संपत्तीचा उधळमाधळ किंवा जगासमोर देखावा केला, तर हा धनाचा ओघ तितक्याच वेगाने बंद होण्याची भीती आहे. या काळात तुम्हाला निसर्गाकडून काही विशेष संकेत मिळतील, जसे की घराच्या अंगणात अचानक होणारी पक्ष्याची गर्दी किंवा जुन्या तिजोरीच्या चाव्या सापडणे. हे सर्व संकेत ओरडून सांगत आहे की तुमची वेळ आता बदलली आहे. फक्त लक्षात ठेवा, हे धन गरिबाच्या आशीर्वादाने अधिक अधिक वृद्धिंगत होईल. त्यामुळे या 10 दिवसात शक्य असेल तितके दानधर्म करायला विसरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या 10 दिवसाच्या काळात तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर गेलेली शांतता पुन्हा परतणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या कौटुंबिक जीवनात असा काही गोडवा निर्माण होईल की घरातील जुने वाद किंवा कडवटपणा एका क्षणात विरघळून जाईल. विशेषतः तुमच्या मुलाच्या बाबतीत अशी एक धक्कादायक पण आनंदाची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणात त्यांना असे काही यश मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. समाजात तुमच्या घराण्याचे नाव आदराने घेतले जाईल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुम्हाला कमी लेखले होते, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी धडपडतील. मात्र या आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात ठेवा, घराची सुख शांती ही कुणाच्या तरी नजरेचा विषय ठरू शकते. या 10 दिवसात पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल, पण बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या घरातील वैयक्तिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करू देऊ नका. 15 मे पर्यंत घरात कोणतेही मोठे भांडण होऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या नात्याची परीक्षा घेणारी आहे. जर तुम्ही या काळात संयम ठेवला आणि आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवले, तर तुमचं स्वर्गासारखं सुखी होईल. घराच्या मुख्य दरवाज्यावर या 10 दिवसात थोडा गुलाल किंवा कुंकू शिंपडणे तुमच्यासाठी शुभ ठरेल, ज्यामुळे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आनंदाला बाधा आणू शकणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या 10 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला मिळालेला हा नशिबाचा साथ
टिकून ठेवण्यासाठी एक महामंत्र लक्षात ठेवा. तुमची नम्रता हीच तुमची ढाल ठरणार आहे. या काळात जेव्हा चोहोबाजूने यशाचा वर्षाव होत असेल, तेव्हा तुमच्या मनात चुकूनही अहंकाराचा वारा शिरू देऊ नका. सूर्यदेव जितक्या वेगाने तुम्हाला शिखरावर नेतात, तितक्याच वेगाने अहंकार करणाऱ्याला जमिनीवर आणतात. या 10 दिवसात विशेषतः मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या कमाईचा एक छोटासा हिस्सा दान केल्यास येणारे संकट तुमच्या घराचा हिस्सा विसरून जाईल आणि तुमचं भाग्य कायमचं उजळून निघेल. सावधान, 15 मेची रात्र तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक असणार आहे. या शेवटच्या दिवशी तुम्हाला एक अशी अग्निपरीक्षा द्यावी लागेल जिथे तुमचा संयम आणि तुमची भक्ती तपासली जाईल. त्या रात्री कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका किंवा कुणाकडूनही उधार वस्तू घेऊ नका. जर तुम्ही या 10 दिवसाच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि सूर्यदेवाचे स्मरण करत राहिलात, तर 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबी किंवा दुःखाची सावली पडणार नाही. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर ग्रहताऱ्याचा तो अट्टळ संकेत आहे जो तुमच्या राशीसाठी 5 वर्षानंतर प्रथमच जुळून आला आहे. आता हे भाग्य स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जय सूर्यदेव लिहून आपली सहमती कळवा. तर मित्रांनो, सूर्यदेवाचा हा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचं कुटुंब वाढवा. सूर्यदेव तुमचं कल्याण करो.